हॅलो. हॅलो. काय करणार? बोलायलाच कोण नाही, आपला एकटाच बसलोय मोबाईल घेऊन. मोबाईल यायला प्रश्न विचारतो. बालपणात घेऊन जाशील का रे बाबा? आता कोण बोलायला नाही तर चला तू तरी सोबती बनून घेऊन चल मला. अरे खरंच? हा, 7 वर्षाचा दिसतोय मी. पत्र्याच्या खोलीत राहतोय. हो, पहिलीच चाललो आहे. रात्री बर्फासारखी थंड खोली आणि सकाळी 8च्या नंतर हळूहळू गरम गरम, दुपारी एकदम तव्यासारखी तप्त. खरंच त्या वयाच्या 6व्या वर्षी दुपारी तव्यासारखी तापणारी आणि रात्री बर्फासारखी थंड होणारी खोली होती. शाळेतून आलं की तडक जेवायचं आणि बाहेर खेळायला. कोणी काही बोलू, अगदी झाडाखाली जाऊन मस्त निवांत चिंचा आंबे काढायच्या. हो, तेव्हा मुंबईमध्ये जंगल होतं महाराजा. आता जाऊ दे, हे आहे मला ते दाखवते तेच आधी बघतो. आताचं कशाला. आईने हाक मारली संध्याकाळी की घरी पाहुणे कधी येत, कधीही जात. हो, चॉकलेट घेऊन येत आहेत ते काय. हां, आधी कान पिचक्या ऐकायला लागतात थोड्याशा, पण चॉकलेट हमखास. चला तर चॉकलेट खाऊया. 12 वर्षी अर्ध्या पक्क्या खोलीत दिसते समोर. रात्री 7 वाजलेत, आत्ता लाईट येणार. हो, आली आली आली. एक बल्ब आणि एक पंखा. मालकाने संध्याकाळी 7 वाजता बटन लावलं आहे. आता सकाळी 7 वाजता काढणार. हो, त्याच्याच हातात बटन. काय करणार? हां, हो, नळावर पाणी भरायला जातोय मी. वा 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 वा. अरे बापरे, हे कोण येत आहेत? बाबांचे मित्र. आता अभ्यासाचं विचारणार बाबा, नाही तर कान पिळणार. पळा 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 पळा. हां, देवाना मानवाधिकाराच्या कक्षा एवढ्या रुंदावलेल्या नव्हत्या. कोणी कान पिळू शकत होता, अगदी शिक्षकसुद्धा. बिंदास. चुकलं की पट्टी खा. हो, ते पट्टी घेऊन येत आहेत मारायला. पळायचं नाही, निमूटपणे पट्टी खायची, ओनवर राहायचं, पाठीवर पट्टी. ओके. अरे बापरे, मैदानात खेळायचं असं काय नव्हतं. चला. हां, ते काय अजित मयेकरचा बंगला आला, त्याचं पटांगण म्हणजे मैदान माझं. ते आले माझे सवंगडी. अरे वा वा वा. आता 4 तास मजेत जाणार बुवा. हो हो हो, चला चला चला, खेळूया खेळूया खेळूया. हां, मध्येच 16 वर्षाचं केलं याने मला. हो, ती आमची भांडूपची पक्की खोली दिसायला लागली आता, 10 बाय 30ची. हो, अरे वा. आता पाहुणे 2-2 दिवस राहायला येणार. आले आले, तेच काय. चला, कोंबडी कोंबडी मिळणार, वडे मिळणार. हो, तेव्हा 6 महिन्यांनी कोंबडी आणि वडे. माऊली आई बिचारी मस्त हातचं ते करायचे वडे, चिकन. ताव मारतायत ते काय सगळे पाहुणे, ताव मारतायत. हां, मी बसू. हां, आलो आलो. हो, मस्त वाटलं. संपलं पण चिकन. बिचारी आईला काहीच नाही राहिलं, पण ती खुश आहे. तिच्या चेहऱ्यावर किती तृप्तता. बाप रे, पाहुण्याला खाऊ घालणं म्हणजे माझी आईच काय. त्यावेळी सगळ्यांच्याच आईच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असायची. पाहुणे येती घरा, तोची दिवाळी दसरा. हा 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 हा. आता
यायची वेळ संपली, डाटा संपला, काय दिसत नाही. हो, डाटा संपला. काय करणार? वय वर्ष 62. एकटाच बसतो, काय करणार? कारण काय झालंय, दरवाज्यात पाहुण्याची वाट बघून बघून थकायला होतं. त्यांना तरी काय दोष देणार? हा, मी सुद्धा भौतिक गरजा वाढवल्या. वयाचे 16 वर्षानंतर 16 तास काम करायचं, रजेच्या दिवशी फोटोग्राफी करायची, एक्स्ट्रा इन्कम. कोणाचं बारसे, लग्न, साखरपुडे. आई बाबा तुम्ही जा, मीच नाही गेलो तर लोक तक्षी येणार माझ्याकडे. नाही 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 नाही, येणारच नाही ते. डोकं चालत नाही. कोण घेईल मोबाईलची जागा? तुम्हाला काय वाटतं? यायला प्रश्न विचार. ए मोबाईलची जागा कोण घेणार? अरे बापरे, प्रशिक्षित रोबोट घेणार यायची जागा, आपल्या मोबाईलची जागा. तोच असेल सोबती. आपल्याला हवं नको ते पुस्तकं आणून देणारा, खाऊ घालणारा, आपल्याबरोबर फिरायला येणारा, आपले मनोरंजन करणारा. हो, दाखवते. अरे बापरे. अच्छा, आता रोबोट यायला लागणार तर ते करून बघावं लागेल. कारण आता काय करणार, माणूसच नाही सोबतीला तर. हो, हां, काय सांगावं? उद्याच्या लोकांचं लाईफ पार्टनर सुद्धा रोबोटच आहे म्हणे. लग्न नाही, नो लिव्हिंग. कोणते रागलोप काढत असणार? ती फॅशनेबल जास्त आहे. तो पितो जास्त. नकोच, रोबोट बारा आज्ञाधार. तर मग तयार आहात ना झेडेक्ससाठी? हो, झेंजी गेला आता झेडेक्स येणार आहे. महाराजा आपण मात्र आहे तसेच एक नंबर तुमच्याबरोबर. बाय.